मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे। सुप्रीम कोर्टाने तसा आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे परमबीर सिंग यांना एक प्रकारे दिलासा मिळालाय, तर राज्य सरकारला झटका। सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दणका। परमवीर सिंह प्रकरण सीबीआय कडे वर्ग। सीबीआय करणार 5 प्रकरणांचा तपास। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास आता सीबीआय करणार आहे। गुरुवारी सुप्रीम कोर्टाने तसा आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिलाय। परमवीर सिंह प्रकरणी महाराष्ट्र सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे। परमवीर सिंहांविरोधातील गुन्हे। एप्रिल 2021 मध्ये पोलीस निरीक्षक भीमराव घाडगेंनी परमवीर सिंगांविरोधात तक्रार केली होती। त्यामध्ये केडीएमसी अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याच्या तपासात फेरफार केल्याचा आरोप घाडगेंनी केला होता। परमवीर सिंह यांनी पदाचा गैरवापर करून क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याचा आरोप आहे। त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजेच जुलै 2021 मध्ये परमवीर सिंहांविरोधात सट्टेबाज सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी तक्रार केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती। खोट्या गुन्ह्यात अडकवून 5 कोटींची खंडणी उकळण्याचा आरोप सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी केला होता। याच महिन्यात आणखी एक गुन्हा परमवीर सिंह यांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता। एका बांधकाम व्यावसायिकाकडून 20 कोटींची खंडणी उकळल्याचा गुन्हा मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दाखल केला होता। तसंच ठाणे पोलिसातही परमवीर सिंह यांच्या विरोधात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणांमुळे परमवीर सिंह चांगलेच अडचणीत आले होते। त्यामुळेच त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। आता ही सगळी प्रकरणं एका आठवड्याच्या आत सीबीआयला हस्तांतरित करावी लागणार आहेत। या प्रकरणांची निपक्षपणे चौकशी व्हावी म्हणून तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला जात असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं। सुप्रीम कोर्टाने प्रकरणं सीबीआयकडे हस्तांतरित केली असली तरी परमवीर सिंह यांचं निलंबन रद्द करण्यास नकार दिला। परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता। त्यानंतर परमवीर सिंह यांच्या विरोधात एका पाठोपाठ एक 5 गुन्हे दाखल झाले होते। आता तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे परमवीर सिंह यांना एक प्रकारे दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।